नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकमध्ये विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गंगापूर रोडवरील माणिकनगर येथील श्रमिक कॉलनीत तुळजाभवानी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य 60 फुटी रावण दहन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 20 वर्षापासून नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, माजी नगरसेवक योगेश हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रपूजन, फटाक्यांची आतषबाजी आणि पारंपरिक पद्धतीनं रावण दहनाची परंपरा अविरत सुरू आहे। यंदाही नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ढोल ताशांच्या गजरात आणि प्रभू श्रीरामचंद्र की जयच्या घोषात रावण दहन सोहळ्याचा साक्षीदार झाले। या ठिकाणी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठीही भाविक भक्तांची प्रचंड गर्दी उसळली। दसऱ्यानिमित्त पारंपरिक रावण दहनाबरोबरच 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सुप्रसिद्ध गायिका सायली रवींद्र यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आमदार सीमा हिरे आणि योगेश हिरे यांनी केलं। तुळजाभवानी मंदिराच्या वतीने विजयादशमीच्या दिवशी गेल्या 20 वर्षापासून रावण दहन करण्यात येत असतं। आज देखील त्या रावण दहनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या या मतदारसंघाच्या आमदार देवयानीताई फरांदे, त्याचबरोबर अनेक इथे लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत। इथे मंदिराचे सर्व विश्वासांचं मी नाव घेते। महेशजी हिरे जे अध्यक्ष म्हणून या मंडळाचं काम बघतात, त्याचबरोबर महेशजी जाधव, शिवाजी पिंगळे, समीरजी मोरे, विजयजी पाटील, योगेशजी हिरे, अरुणजी आहेर, सुबोधजी जोशी, मिलिंदजी ढगे, संदीपजी थेटे, नितीनजी कोचर, मंगलाताई निकम, सर्वच आमच्या महिला भजनी मंडळ आणि श्रमिक कॉलनीतील सर्व या परिसरातील सगळे नागरिक बंधू आणि भगिनींनो, दरवर्षी गेल्या 20 वर्षापासून आपण या नवरात्र उत्सवात, शारदीय नवरात्र उत्सवात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेत असतात। जवळपास पहाटे 5 वाजेपासून सप्तशती पाठाचं वाचन सुरू होतं। काकड आरती असेल, सप्तशती पाठ वाचन असेल आणि 9 दिवस अतिशय भरगच्च असे कार्यक्रम असतात। मग भजन असेल, कीर्तन असेल, कथा असतील, या सगळ्या गोष्टींचा समावेश म्हणजे संपूर्णपणे धार्मिक कार्यक्रम या 9 दिवसात पार पडतात। कुमारिकांचं पूजन असेल, होम हवन असेल आणि त्याचबरोबर जागरण गोंधळ असे प्रमुख कार्यक्रम या 9 दिवसात होत असतात। गेल्या 20 वर्षापासून मी बघत असताना यावर्षी मला सगळ्यात जास्त गर्दी इथे दिसते आहे। मोठ्या प्रमाणात आपण सर्व नाशिककर सहभागी झाला, त्याबद्दल तुमचंही मी खूप मनापासून आभार मानते। आपण सर्वजण ज्या ज्या ह्या उपक्रमाला सगळ्याला प्रतिसाद देतात त्याबद्दलही मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानते। आमचे सर्व हे विश्वस्त 9 दिवस पूर्ण रात्र आणि दिवस मेहनत करून हा उत्सव अतिशय यशस्वी करतात, त्याबद्दल त्यांचंही मी खूप मनापासून आभार मानते। आपल्या सर्वांना अजून एक आवाहन करते की कोजागिरी पौर्णिमा ही 6 तारखेला आहे, येत्या 6 ऑक्टोबरला, आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इथे सुश्राव्य असा गायनाचा सुमधुर कार्यक्रम होणार आहे। नमस्कार, मी योगेश तथा मुन्ना हिरे, माजी नगरसेवक गंगापूर रोड। आज या ठिकाणी दसऱ्याच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे म्हणजे 20 वर्षापासून आम्ही या ठिकाणी रावणाचं दहन करत असतो। 55 फुटी रावणाचं दहन आज झालेलं आहे। 20 वर्षापासून या तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि सर्व मातृशक्ती या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या देवीची आराधना करत असते। तसेच श्री सूक्त असो, सप्तशतीचे पाठ असो
किंवा देवी भागवत असो, या सगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते आणि त्याच्यामुळे गंगापूर रोडवरील सर्व धार्मिक वातावरण अत्यंत आध्यात्मिक वातावरण करण्यामध्ये आमचं तुळजाभवानी मंडळ हे यशस्वी झालेलं आहे. खरोखर मित्रांनो, आज इतका आनंदाचा दिवस आहे. या ठिकाणी आपल्या नाशिक मध्यचे आमदार देवयानीताई फरांदे, नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत आम्ही रावणाचं दहन केलं आहे. तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय महेशदादा हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, समीर मोरे, संदीप थेटे, नितीन कोचर, सुबोध ताजनपुरे तसेच मंगलाताई निकम, शिवाजी पिंगळे या सर्व कार्यकर्ते गेल्या 1 महिन्यापासून परिश्रम घेत असून आज या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. आपल्या माध्यमातून मी आपल्याला एक आव्हान करू इच्छितो की कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त या वर्षी सावनी रवींद्र नावाच्या ज्या प्रख्यात गायिका आहेत की ज्यांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे, त्यांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. तरी या कार्यक्रमाला देखील सर्व गंगापूर रोड, कॉलेज रोड वासियांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा व आम्हाला देखील उपकृत करावे. आपले पाठिंब्यामुळेच आजवर आम्ही एवढे मोठमोठे कार्यक्रम घेऊ शकलो. आपल्या सर्वांचे धन्यवाद. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ट्रस्टचे अध्यक्ष महेश हिरे, उपाध्यक्ष महेश जाधव, सरचिटणीस शिवाजी पिंगळे, चिटणीस समीर मोरे, खजिनदार विजय पाटील तसेच अरुण आहेर, सुबोध जोशी, मिलिंद ढगे, संदीप थेटे, नितीन कोचर, सुबोध ताजुनपुरे आणि चेअरमन मंगला निकम यांचं विशेष योगदान मिळालं. यावेळी नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, माजी नगरसेविका स्वाती भामरे तसेच भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि श्रमिक सोसायटी तुळजाभवानी मंदिर मित्रमंडळ यांनी उपस्थित राहून उत्सवाला सहकार्य केलं.